सर्व महिलांना NCFC कार्ड काढणं आवश्यक आहे। जर त्यांना कुठेही प्रवास करायचा असेल आणि त्यांना जर महाराष्ट्र सरकारची स्कीम घ्यायचं असेल म्हणजे अर्ध्या तिकिटावर जर जायचं असेल तर त्यांना NCFC कार्ड काढणं आवश्यक आहे। आता हे NCFC कार्ड कसं असतं, कशा पद्धतीचं असतं, याचा काय फायदा होतो महिलांनो लक्षात घ्या। सर्व महिला ज्या महाराष्ट्रातील महिला आहेत त्या महिलांना अर्ध तिकिटावर बसवर जर जायचं असेल तर त्यांना NCFC कार्ड आवश्यक आहे। महाराष्ट्र सरकारने याला कंपल्सरी लागू केला आहे। तसेच जे 65 वर्षाच्या वरचे जे पुरुष आहेत त्यांना सुद्धा NCFC कार्ड काढणं आवश्यक आहे। तर तो कशा पद्धतीचं होतं आहे तुम्हाला दाखवतो। मी NCFC कार्ड काढलेला आहे। जर गोंडपिंपरी तालुक्यामध्ये कुणाला जर NCFC कार्ड काढायचं असेल ज्या महिलांना, त्यांनी मला माझ्याशी संपर्क साधू शकतात। त्यांच्या गावामध्ये जाऊन प्रत्येकाच्या गावामध्ये जाऊन मी कॅम्प घेता आणि कॅम्पच्या माध्यमातून त्यांचे NCFC कार्ड काढत आहे। म्हणजे याच्याने काय होणार, तुमचा जो त्रास आहे जाण्या येण्याचा जो खर्च आहे तो तुमचा वाचणार आणि वेळसुद्धा वाचणार। मी तुमच्या गावामध्ये येऊन मी तुम्हाला NCFC कार्ड काढून देणार। फक्त मला संपर्क साधा। माझा मोबाईल नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि तुम्हाला एकदा सांगतो सुद्धा, 86 98 64 86 34 हा माझा मोबाईल नंबर आहे। पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, 86 98 64 86 34 या मोबाईल नंबरवर संपर्क साधा। गोंडपिंपरी तालुक्यातील असेल किंवा चामोर्शी तालुक्यातील असेल किंवा पूर्णा तालुका असेल, तुम्ही संपर्क साधा। मी तुमच्या गावाला येऊन तुम्हाला मी गावामध्ये तुम्हाला NCFC कार्ड काढून देतो। आता मी NCFC कार्ड काढलेले आतापर्यंत 1000 NCFC कार्ड काढलेले आहेत। त्याच्यापैकी मी तुम्हाला दाखवतो, कुरिअरने आलेले आहे। मी आजच खोललेलं आहे, तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचं NCFC कार्ड असतो। बघा अशा पद्धतीचा कुरिअरने कार्ड येतो। याच्यामध्ये लिस्टसुद्धा असतं किती लोकांचे आलेले आहे आणि काय आलेलं आहे। हे जे कागद आहे याच्यामध्ये लिस्ट आहे हा वाला, आणि हे असे कार्ड येतात। तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला हे कार्ड काढणं प्रत्येक महिलांना आवश्यक आहे आणि 65 वर्षावरील जे पुरुष आहेत आणि महिला आहेत त्यांना सुद्धा कार्ड काढणं आवश्यक आहे। आणि जे 75 वर्षाच्या वर आहेत त्यांना तर पूर्णपणे हा कार्ड फ्री आहे। बघू शकता हा कार्ड कशा पद्धतीचा आहे। मी तुम्हाला एकच कार्ड दाखवतो कशा पद्धतीचं आहे। अशा पद्धतीचं तुम्हाला कार्ड येतं। याच्यामध्ये प्लास्टिक आहे, प्लास्टिकमध्ये तुम्हाला कार्ड येतं। प्लास्टिकमध्ये आल्यानंतर याला असं काढून घ्यायचं असतो। हे जे कार्ड आहे फक्त एजंटच काढू शकतात, त्यांना मशीन असतं, मशीनमधून त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं। बघा अशा पद्धतीचा हा कार्ड आहे। याच्यातही पुन्हा कार्ड आहे, हा असा कागद असतो वरचा, याला असा काढून घ्यायचा असतो। हा कार्ड आहे, सर्व महिलांनी बघा अशा पद्धतीचा कार्ड येतो, अशा पद्धतीचा, आणि मागे सुद्धा असा असतो। इथे तुम्हाला चिठ्ठी येते अशा पद्धतीची। याच्यामध्ये बघा कार्डामध्ये काय काय दिलेलं आहे। इथे तुम्हाला MPIC नंबर आहे, रुपे ऑन द गो असं लिहिलेलं असतो वरती। त्याच्यानंतर व्हॅलिड ओनली इंडिया असं लिहिलेलं आहे। त्याच्या खाली फोटो आहे, इथे त्यांचं नाव आहे आणि इथे नंबर दिलेला असतो। आधार कार्ड सारखाच याला नंबर येतो, नंबर दिलेला असतो। त्याच्यानंतर सिरियल नंबर असतो त्याच्यावरच, आणि खाली व्हॅलिड किती वर्ष त्यांना व्हॅलिड आहे ते लिहिलेलं असतो। आणि इकडे CVV असतो, सेम ATM कार्ड सारखा हा कार्ड असतो, PVC कार्ड आहे। आणि कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमध्ये योजनेमध्ये बसतात ते कॅटेगरी लिहिलेले असतात। महिला योजना आहे त्याच्यामध्ये, हे सन्मान योजना त्याच्यामध्ये हे बसले। खाली बारकोड आहे आणि इकडे चिप दिलेला आहे अशा पद्धतीचं। इथे सुद्धा एक चिप लागलेली आहे, इथे बसचा लोगो दिलेला आहे आणि बस रुपे कार्ड असं लिहिलेलं आहे। बघा अशा पद्धतीचं कार्ड तुम्हाला प्रत्येक महिलांना काढावं लागते। तर तुम्ही हा कार्ड काढून घ्या, सर्व महिलांना आवश्यक आहे। जर तुम्ही कार्ड काढले नाही तर तुम्हाला फुल तिकीटने जावं लागेल, पूर्ण पैसे द्यावं लागेल। त्याच्यामुळे हे कार्ड काढणं आवश्यक आहे, सर्व महिला काढून घ्या। याच्यामध्ये तुम्हाला रिचार्ज मारावं लागते। रिचार्ज मारल्यानंतर तुम्ही जिथं कुठे जाल त्याच्यातून तुमचे अर्धे जे तिकीट असेल ते तुम्हाला कट केले जाईल। अशा पद्धतीचं कार्ड NCFC कार्ड आहे, तुम्ही आत्ताच काढून घ्या। जर गोंडपिंपरी तालुका, पूर्णा तालुका किंवा चामोर्शी तालुका असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता। तुमच्या गावात येऊन तुमच्या कॅम्प मोडवर तुम्हाला हा कार्ड काढून दिला जाईल। धन्यवाद।